Dear students, today we shall deal with the first topic entitled Summary Writing from the section 3rd. Let us go for the icebreakers. The first question is, discuss in pairs and guess the correct alternative for the following. First, to summarize means there are 4 options. We have to choose the correct one. A. Put information in chronological order. क्रोनॉलॉजिकल म्हणजे कालक्रमानुसार, म्हणजे कालक्रमानुसार माहिती ठेवणे. बी. टू रिकॅपिच्युलेट द मेन पॉईंट्स इन सेक्शन, म्हणजे मुख्य मुद्द्याचे पुनर्लोकन करणे. सी. टू इंट्रोड्यूस न्यू इन्फॉर्मेशन, म्हणजे नवीन माहिती सादर करणे. डी. टू राईट वन्स ओपिनियन अबाउट सिलेक्शन, म्हणजे निवडीबद्दल एखाद्याचं मत लिहिणे. So the answer is B. To summarize means to recapitulate the main points in selection. Let us go to the second question. The type of summary that consists of a paragraph to express the main idea is. Again there are 4 options. The first option is A. Outline. Outline म्हणजे बाह्यरेखा. Second option is B. रिपोर्ट. रिपोर्ट म्हणजे अहवाल. थर्ड C. सिनॉप्सिस. सिनॉप्सिस म्हणजे सारांश, रूपरेषा. आणि लास्ट D. रिटन समरी म्हणजे लेखी सारांश. सो द आन्सर इज C. सिनॉप्सिस. म्हणजेच द टाईप ऑफ समरी दॅट कन्सिस्ट ऑफ अ पॅरेग्राफ टू एक्सप्रेस द मेन आयडिया इज synopsis. Now let us see the next activity. There are various ways of incorporating other writers' work into your own writing. They differ according to the closeness of your writing to the source writing. Match the ways of writing in brief given in column A with their description in column B. Column A मध्ये रायटिंगच्या वेगवेगळ्या पद्धती दिलेल्या आहेत व B मध्ये त्याचे डिस्क्रिप्शन्स दिलेले आहेत. कॉलम ए मध्ये लिहिलेले वेज ऑफ रायटिंग बी मधील डिस्क्रिप्शनसोबत जोडायचे आहेत. फर्स्ट वे ऑफ रायटिंग इज समरायझिंग. समरायझिंग म्हणजे सारांश लेखन. त्याचे उत्तर आहे ई. इट इन्क्लूड्स मेन आयडियाज इन टू वन्स ओन वर्ड्स. समरायझिंगमध्ये मुख्य कल्पनांना स्वतःच्या शब्दांमध्ये समावेश केला जातो. नेक्स्ट मेथड ऑफ रायटिंग इज पॅराफ्रेझिंग. पॅराफ्रेझिंग म्हणजे अर्थानुवाद. इट इन्क्लूड्स टेकिंग ब्रॉडर सेगमेंट ऑफ द सोर्स अँड कंडेन्सिंग इट स्लाइटली, म्हणजे मूळ उतार्यात किंचित बदल केला जातो. नेक्स्ट मोड ऑफ रायटिंग इज प्रेसी रायटिंग, म्हणजे सार. इट इन्क्लूड्स नॉट जस्ट द मेन आयडिया बट एव्हरी डिटेल एक्सप्रेस्ड क्लिअरली अँड टू द पॉईंट, म्हणजे यात केवळ मुख्य कल्पनाच नव्हे तर छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा ठळकपणे मांडल्या जातात. नेक्स्ट वे ऑफ रायटिंग इज कोटिंग. इट मस्ट बी आयडेंटिकल टू द ओरिजिनल अँड मॅच द डॉक्युमेंट वर्ड बाय वर्ड, म्हणजे मूळ उतार्यामधील वाक्यांमध्ये कुठलाही बदल न करता शब्दशः उद्धृत करणे. उद्धृत करणे म्हणजे जसेच्या तसे सांगणे. नेक्स्ट मोड ऑफ रायटिंग इज एडिटिंग. It includes selection of proper lines from the given text for correction, condensation and organization. यामध्ये उतार्यातील चुका दुरुस्त केल्या जातात व उतारा संक्षिप्त करून त्याची व्यवस्थित रचना केली जाते. लास्ट वे ऑफ रायटिंग इज जिस्ट रायटिंग. इट इन्क्लूड्स द मोस्ट इसेन्शियल पार्ट ऑर द क्रक्स ऑफ द मॅटर. क्रक्स म्हणजे महत्त्वाचा मुद्दा. यामध्ये उतार्यातील अत्यंत महत्त्वाचे मुद्दे समाविष्ट केले जातात. In the next video lecture we shall see this section in detail.